नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात आजच्याच म्हणजेच 12 जुलै 2025 रोजीच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्ड ही बी. शिवरामन समिती यांच्या शिफारशीने स्थापन झालेली संघटना आहे. नाबार्ड म्हणजेच काय? तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट याची स्थापना झालेली आहे. नाबार्डविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया. नाबार्डचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. याच्या स्थापनेमागचा उद्देश हा भारतातील ग्रामीण आणि कृषी विकासासाठी वित्तपुरवठा व योजनांची अंमलबजावणी करणे हा होता. याच्या अगोदर काही संस्था होत्या. त्या म्हणजे आर-बी-आय व ए-आर-डी-सी ॲग्रीकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील ग्रामीण विभागातील क्रियाकल्प नाबार्डकडे वर्ग करण्यात आले. याचे जे आधिपत्य आहे, हे आर-बी-आय आणि भारत सरकार यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली आहे. आणि नाबार्डच्या काही महत्त्वाच्या योजना देखील आहेत, ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या अनुषंगाने. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच आर-आय-डी-एफ. नंतर स्वयंसहाय्यता गट, सेल्फ हेल्प ग्रुप, बँक लिंकेज प्रोग्राम. त्यानंतर कृषी व ग्रामीण स्टार्टअपसाठी निधी, तसेच विकासात्मक प्रकल्पांचे पुनर्वित्त पुरवठा. तर लक्षात घ्या, कृषी या घटकामध्ये नाबार्ड या संघटनेला खूप महत्त्व आहे. म्हणजे अगदी त्याच्या स्थापनेपासून त्याच्या मुख्यालयापर्यंत त्याच्या मागचा उद्देश कोणता होता, त्याच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत, या सर्व घटकांवर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, 12 जुलै 1982 रोजी नाबार्डच्या संघटनेची स्थापना झालेली आहे. तर आता आपल्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. आता पहिली चालू घडामोडी आहे, प्रथम आसियान भारत क्रूझ संवाद. याचे जे उद्घाटन झालेले आहे हे 30 जून 2025 रोजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते चेन्नईच्या एम-व्ही एम्प्रेस या जहाजावर पहिल्या आसियान इंडिया क्रूझ डायलॉगचे उद्घाटन झालेले आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर लक्षात घ्या. याचं जे ठिकाण आहे हे चेन्नई बंदर एम-व्ही एम्प्रेस जहाज हे आहे. याचा जो कालावधी होता हा 30 जून ते 1 जुलै 2025 या दरम्यान झालेला आहे. त्यानंतर यामध्ये सहभाग कोणाकोणाचा झालेला आहे तर आसियानचे सर्व 10 देश, त्यासोबत तिमोर लेस्टेचे 30 प्लस प्रतिनिधी यामध्ये सहभागी झालेले होते. त्यामध्ये विशेष भेट जी झालेली आहे ही मामल्लपुरम या या ठिकाणी झालेली आहे. अ, या क्रूझ संवादाचे उद्दिष्ट काय होते तर किनारपट्टी पर्यटन आणि सांस्कृतिक वारशावरील चर्चा करणे हे यामागील प्रमुख असे उद्दिष्ट होते. आता एक आसियानचा विषय निघालेलाच आहे, तर आसियानबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आसियानचे पूर्ण नाव आहे असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स. याची जी स्थापना झालेली आहे ही 8 ऑगस्ट 1967 रोजी झालेली आहे. याचे याची जी स्थापना झालेली आहे ही बँकॉक थायलंड येथे झालेली असून याचे जे मुख्यालय आहे हे जकार्ता इंडोनेशिया येथे आहे. त्यानंतर याचे जे ब्रीदवाक्य आहे हे आहे वन विजन, वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी. त्यानंतर यातील आसियानचे संस्थापक देश काही आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड. हे खूप महत्त्वाचं आहे, की आसियानचे फाउंडर देश म्हणजे संस्थापक देश कोणकोणते आहेत तर पुन्हा एकदा वाचतो, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड. आणि हे संस्थापक 5 देश असले तरी त्यानंतर काही 5 देश यामध्ये सदस्य म्हणून जॉइन झालेले आहेत. ते म्हणजेच ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार आणि व्हिएतनाम. म्हणजेच आसियानमध्ये सध्या 10 सदस्य देश आहेत. आता भारत आणि आसियान संबंध काय आहे? पुन्हा एकदा सांगतो, की या आसियानच्या देशांमध्ये भारत हा सदस्य नाहीये. तर बऱ्याच वेळा मुलांना कन्फ्युजन होतं, की भारत हा आसियानचा सदस्य देश आहे किंवा नाही. तर पुन्हा एकदा सांगतो, की भारत हा आसियानचा सदस्य देश नाही. परंतु भारत आणि आसियान या संपूर्ण देशांचे काही संबंध ताणलेले नाहीयेत. तर खूप चांगले संबंध प्रस्थापित झालेले आहेत. भारत आसियानचा सदस्य नाही, पण संवाद भागीदार मात्र आहे. भारताचे आसियान देशांशी सामरिक,
तसेच आर्थिक व सांस्कृतिक संबंध दृढ आहेत. आणि संवादामुळे पर्यटन व व्यापारी संधी आता वाढणारच आहेत. आणि पुढची महत्त्वाची चालू घडामोडी म्हणजे POI 4465b या नवीन ग्रहाचा नुकताच शोध लागलेला आहे. नासाने या नवीन ग्रहाचा शोध लावलेला आहे. POI 4465b हा एक नवीन गॅस जायंट ग्रह म्हणून ओळखला जातोय. नासाच्या टेस नावाच्या उपग्रहाने म्हणजे ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्वे सॅटेलाइट याने दिलेल्या डेटावरून नागरिक शास्त्रज्ञांच्या टीमने हा ग्रह शोधलेला आहे. याची मूलभूत माहिती काही समोर आलेली आहे. ती म्हणजे याचे जे अंतर आहे हे पृथ्वीपासून 400 प्रकाश वर्ष दूर इतके आहे. तर याचे वजन गुरु या ग्रहापेक्षा 6 पट जाड आहे. त्याची जी कक्षा कालावधी आहे हे सुमारे 102 दिवस इतकी आहे. तर याची कक्षा अंडाकृती आहे आणि ताऱ्यापासूनचे अंतर म्हणजे पृथ्वी आणि सूर्य अंतराच्या 0.4 पट इतके अंतर याचे ताऱ्यापासून आहे. तर या ग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर याचा जो व्यास आहे, व्यासाने गुरुपेक्षा 25% मोठा आकाराचा हा ग्रह आहे आणि याचे जे अंदाजे तापमान आहे, हे 93 डिग्री सेल्सिअस ते 204 डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड आहे. याचा कोणत्या ग्रहामध्ये प्रकार मोडतो? तर हा ग्रह मोठा असून घन आणि तुलनात्मक थंड गॅसयुक्त ग्रह असा आहे. असा संयोजन दुर्मिळ असणार आहे. कारण एका साइडला याचे जे अंदाजे तापमान ते 93 डिग्री सेल्सिअस ते 204 डिग्री सेल्सिअस असून हा तुलनात्मकरित्या थंड गॅसयुक्त ग्रह देखील ओळखला जातोय. यामध्ये एक आपण गोष्ट वाचलेली आहे, की प्रकाश वर्ष म्हणजेच हा जो ग्रह आहे, हा 400 प्रकाश वर्ष दूर आहे. तर प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर प्रकाश म्हणजे एका वर्षात जितके अंतर पार करतो, तितका अ, तितका जो डिस्टन्स आहे त्याला प्रकाश वर्ष म्हटलं जातं. आणि वेग किती असेल? तर 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. म्हणजेच काय? तर 1 प्रकाश वर्ष म्हणजेच निअरली इक्वल टू 9 ट्रिलियन किलोमीटर. म्हणजे इतकं खूप मोठं अंतर एका प्रकाश वर्षामध्ये असतं. उदाहरण बघायचं झालं तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटे लागतो. म्हणजेच आपण सूर्याला 8 मिनिटांपूर्वीचा पाहतो. आणि हे आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु सूर्याचा जो प्रकाश आहे, तो सूर्यापासून पृथ्वीवर यायला 8 मिनिटे लागतो. त्याच्यामुळे पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर किती आहे? तर 8 प्रकाश वर्ष आहे किंवा 1 प्रकाश वर्ष इज इक्वल टू 8 मिनिट असं देखील आपण कन्सिडर केलं जाऊ शकतं. आणि आपण जो सूर्याला पाहतो हा 8 मिनिटापूर्वीचा आहे, असंच लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर काही महत्त्वाच्या महिला संघटना मी इथे दिलेल्या आहेत. चालू घडामोडीसोबतच आपण थोडंसं इतिहासामधील देखील काही घटना पाहत आहोत. तर महिला संघटनांमध्ये खूप वेळा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही महिला संघटनांची यादी दिलेली आहे. ती एकदा आपण वाचून घेऊया. 1889 साली भारत महिला परिषदची स्थापना झालेली आहे. महिला परिषद म्हणजे स्त्री सामाजिक परिषद. ही रमाबाई रानडे यांनी काढलेली होती. त्यानंतर 1910 ला भारत स्त्री महामंडळ जी सरलादेवी चौधरी यांची होती. त्यानंतर 1917 ला महिला भारत संघटना वुमन इंडिया असोसिएशन जी ॲनी बेझंट आणि मार्गारेट कझिन्स यांनी काढलेली होती. त्यानंतर 1921 ला राष्ट्रीय स्त्री संघ जो सरोजिनी नायडू आणि बसंती दास यांनी काढलेला होता. त्यानंतर 1925 ला राष्ट्रीय महिला परिषद नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन हा मेहराबाई टाटा यांनी काढलेली परिषद होती. त्यानंतर 1927 ला अखिल भारतीय महिला परिषद ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स ही मार्गारेट एलिझाबेथ कझिन यांनी काढलेली होती. त्यानंतर 1937 ला आंध्र महिला सभा ही दुर्गाबाई देशमुख यांनी काढलेली होती. त्यानंतर 1940 ला अखिल भारतीय महिला काँग्रेस ही सुचेता कृपलानी यांची ही परिषद होती. त्यासोबतच वुमन्स स्वदेशी लीग ही अंबुजमल या महिलेने काढलेली होती. तर त्यासोबतच हिंद महिला समाज अ, हा जो समाज होता हिंद महिला समाज हा अवंतिकाबाई गोखले यांचा होता. तर या होत्या काही आजच्या चालू घडामोडी. त्यासोबतच आपण इतिहासातील काही महिला संघटना देखील पाहिल्या. तर आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. आसियान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
तर पुन्हा एकदा वाचतो मी प्रश्न. आसियान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे जकार्ता, पर्याय क्रमांक 2 आहे बीजिंग, पर्याय क्रमांक 3 आहे सिंगापूर, तर पर्याय क्रमांक 4 आहे मलेशिया. तर लक्षात घ्या, आसियान ही संघटना आ- आसियान संघटनेमध्ये 10 देशांचा समावेश होतो आणि याचे जे मुख्यालय आहे हे जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, भारत आसियान या संघटनेचा सदस्य देश नाही. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक छान छान कंटेंटसाठी एम-पी-एस लायब्ररी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबसोबतच आम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.